घरात मुलगा मोबाईलवर गेम खेळत होता. अचानक मोबाईल जोराने वाजू लागला आणि चौघांचा मृत्यू. पालकांनो लगेच हा व्हिडिओ पहा. उत्तर प्रदेशातील मेरठ शहरातील एका छोट्याशा घरात त्या रात्री सर्व काही अगदी नेहमीप्रमाणे सुरू होतं. घरातील मंडळी आपापल्या कामात व्यस्त होती तर लहान मुलं मोबाईलमध्ये रमली होती. कोणालाही वाटलं नव्हतं की शांत रात्र काही क्षणात शोकांतिकेत बदलणार आहे. मोबाईल चार्जिंगला लावलेला होता आणि त्यावर मुले गेम खेळत होती. घरातील वातावरण निवांत होतं. एका बाजूला एक लहान मुलगी झोपली होती तर बाकीची मुलं खेळण्यात गुंग. कधी वेळ निघून गेला हेही त्यांना समजलं नाही. अचानक घरात एक विचित्र आवाज ऐकू आला. सुरुवातीला तो नेमका कशाचा हे कोणाला समजलं नाही. काही सेकंदांसाठी सगळे थबकले. त्यानंतर घडलेल्या घटनांनी संपूर्ण परिसर हादरून गेला. आवाजानंतर घरातील परिस्थिती झपाट्याने बदलू लागली. घरात धूर पसरू लागला आणि काही क्षणातच घबराट उडाली. काय वाचवायचे आणि कोणाला आधी बाहेर काढायचे याचा विचार करण्या इतका वेळही कुणाकडे नव्हता. शेजाऱ्यांना आरडाओरडा ऐकू आला आणि ते मदतीसाठी धावले. घराबाहेर लोकांची गर्दी जमू लागली. आत काय घडलं याची कल्पना कोणाला नव्हती, पण प्रत्येकजण जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होता. घरातील पडदे, बेडशीट्स आणि इतर सामानामुळे आणखी परिस्थिती गंभीर बनली. धूर आणि उष्णतेमुळे घरात प्रवेश करणं कठीण झालं होतं. काही मिनिटात संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं. मुलांच्या पालकांनी आपल्या लेकरांना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता. मदतीसाठी हाक मारली जात होती आणि स्थानिक लोकही शक्य ते सर्व प्रयत्न करत होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी, अग्निशमन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. बचाव कार्य सुरू झालं आणि जखमींना तातडीने बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. जखमींना त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी उपचार सुरू केले, पण परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचं स्पष्ट झालं. बाहेर उभे असलेले नातेवाईक आणि शेजारी देवाकडे प्रार्थना करत होते. या दरम्यान नेमकी कारण काय असावे याबाबत अनेक चर्चा सुरू झाल्या. काहींनी शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली तर काहींनी चार्जिंग दरम्यान मोबाईलमध्ये बिघाड झाल्याचा अंदाज व्यक्त केला. मात्र अधिकृत तपास सुरू होता. या घटनेने परिसरातील पालकांमध्ये मोठी चिंता निर्माण झाली. लहान मुलांच्या हातात दीर्घकाळ मोबाईल देणे आणि चार्जिंग दरम्यानचा त्यांचा वापर करणे किती धोकादायक ठरू शकते याबाबत चर्चा सुरू झाली. तज्ज्ञ वारंवार सांगतात की निकृष्ट दर्जाचे चार्जर, खराब बॅटरी किंवा विद्युत बिघाडामुळे आग लागण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे प्रमाणित उपकरणांचा वापर करणे आणि चार्जिंग दरम्यान अतिरिक्त काळजी घेणे आवश्यक आहे. मेरठमधील या घटनेनंतर अनेकांनी आपल्या घरातील चार्जर, वायर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी सुरू केली. एका अपघाताने अनेकांना सावध राहण्याचा इशारा दिला. घराबाहेर उभे असलेले शेजारी आणि नातेवाईक एकाच प्रश्नाने व्याकुळ झाले होते की आतली मुले सुरक्षित आहेत का? कोणाकडेही त्या प्रश्नाचं उत्तर नव्हतं. काही वेळानंतर डॉक्टरांनी एकामागून एक माहिती द्यायला सुरुवात केली. प्रत्येक माहिती मागील माहितीपेक्षा अधिक वेदनादायक होती. उपस्थित लोकांच्या डोळ्यात अश्रू तरळू लागले. घरातील आनंदाचं वातावरण एका क्षणात दुःखात बदललं. खेळत हसत असलेली लहान मुले आता संपूर्ण परिसराच्या आठवणीत कायमची राहणार होती. या घटनेनंतर प्रशासनानेही नागरिकांना इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा सुरक्षित वापर करण्याचे आवाहन केले. मोबाईल चार्जिंग दरम्यान अनावश्यक वापर टाळणे, दर्जेदार चार्जर वापरणे आणि खराब बॅटरी त्वरित बदलणे महत्त्वाचे असल्याचे कारण सांगण्यात आले. ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर प्रत्येक पालकांसाठी सावध करणारी आहे. काही मिनिटांचा निष्काळजीपणा किती मोठी किंमत मोजायला लावू शकतो याची जाणीव करून देणारी ही शोकांतिका आहे. शेवटी समोर आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेशातील मेरठ येथे घडलेल्या या घटनेत चार्जिंगला लावलेल्या मोबाईलजवळ असलेल्या मुलांमध्ये भीषण आग लागल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या सारिका वय 12 वर्ष, निहारिका वय 8 वर्ष, गोलू वय 6 वर्ष आणि कालू वय 5 वर्ष या चारही मुलांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा चार्जिंगशी संबंधित बिघाडाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून अधिकृत तपासानंतरच अंतिम कारण स्पष्ट होणार आहे. एका क्षणात 4 निष्पाप जीव गेल्याने संपूर्ण मेरठ शहर शोकमग्न झाले आहे.